की मार्केटिंग आणि सेल्स हे दोन वेगळे घटक आहेत का? तर बऱ्याच जणांची उत्तरे येतात की नाही, हे दोन कसे वेगळे असतील, एकच आहे. मात्र असं नक्कीच नाही. लक्षात घ्या, सेल्स आणि मार्केटिंग हे पॅरलली एकत्रित पुढे जाणारे, हातात हात घालून पुढे जाणारे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मात्र लक्षात घ्या, सगळा सेल्स, बराचसा सेल्सचा पार्ट हा मार्केटिंगवर डिपेंड असतो. मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात केली, होर्डिंग्स लावले, पॅम्पलेट वाटले म्हणजे मार्केटिंग नव्हे. मार्केटिंगमध्ये फार मोठा स्टडी आहे किंवा मार्केटिंगवरच तुमच्या बिझनेसचा ग्रोथ पण ठरतो. आता बघा, मार्केटिंगमध्ये कुठले पॉईंट्स येतात, कुठपर्यंत मार्केटिंग टीमचं काम आणि कुठून पुढे सेल्स टीमचं काम येतं, हे आपण जर पहिलं काय की एखादं प्रोडक्ट समजा मार्केटमध्ये लॉन्च करायचं एखाद्या कंपनीनं ठरवलं, तर कशी सुरुवात होते. आता पहिलं तर प्रोडक्ट तयार करताना किंवा त्या प्रोडक्टचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, किती ग्रॅमेजमध्ये असलं पाहिजे, म्हणजे काय, हे सगळं आधी अनालिसिस केला जातो. कशावर? मार्केट रिसर्चवरती. म्हणजे अगोदर त्या ब्रँडची किंवा त्या प्रोडक्टची व्हॅल्यू क्रिएट केली जाते. मार्केटिंगचं पहिलं पाऊल काय आहे? रिसर्च, किंवा कस्टमरला तुम्ही काय लेवलला सर्व्हिस देणार आहात. आणि मार्केट रिसर्चमध्ये काय असणार आहे की तुम्ही त्या प्रोडक्टचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, कंपेरेटिव्ह जे ब्रँड आहे किंवा कॉम्पिटिटर ब्रँडचे पॅकिंग कसे आहेत, किंवा काय लेवलचे, किती ग्रॅमेजमध्ये ते प्रोडक्ट उपलब्ध आहे, लोकांचा काय प्रतिसाद आहे, लोकांना काय याच्यामध्ये बदल हवा आहे का, आता जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस लोकांना अपेक्षित आहेत का. हा सगळा तुमची मार्केटिंग टीमचा पहिला रिसर्च जो असतो, किंवा ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो, हा इथून कुठल्याही ब्रँडची किंवा कुठल्याही प्रोडक्टची सुरुवात होते. कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये येण्या अगोदर त्याची सुरुवात कुठून होते? मार्केट रिसर्च करून. नंतर मग कस्टमर सर्व्हिसेस त्यातलाच एक पुढचा पार्ट आहे. कस्टमरला तुम्ही कशी सर्व्हिस देणार आहात, कुठल्या कस्टमरला कशी सर्व्हिस द्यायची, त्याच्यासाठी एक प्री प्लॅन. म्हणजे जो कुठलाही प्रोडक्ट अगोदर, फिजिकली प्रोडक्ट हातात येण्याच्या अगोदर तो कागदावरती येतो, कोणाच्या डोक्यात येतो अगोदर, नंतर तो कागदावरती येतो, पेपरवरती येतो. सगळ्या त्याच्या रिसर्च आणि सगळा स्टडी लेखाजोखा केला जातो. आणि मग त्या प्रोडक्टचं डिझायनिंग कसं असलं पाहिजे, पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी फिक्स होतात. आणि मग पुढची स्टेजकडे जाते. म्हणजे काय, इथं आधी काय केलं जातं, त्या प्रोडक्टविषयी एक व्हॅल्यू क्रिएट केली जाते, एक व्हॅल्यू क्रिएशनचं काम केलं जातं. त्यानंतर कम्युनिकेशन व्हॅल्यू, मार्केटिंग मधला दुसरा पॉईंट आहे कम्युनिकेशन व्हॅल्यू. कम्युनिकेशन व्हॅल्यूमध्ये समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवला, आपण पहिल्या व्हॅल्यू क्रिएशनमध्ये प्रोडक्टचा रिसर्च केला, प्रोडक्ट तयार केला, पण आता प्रोडक्ट तयार होऊन नुसतं चालणार नाही, तर हे कम्युनिकेट झालं पाहिजे ग्राहकांसोबत, त्यांच्यापर्यंत हा प्रोडक्ट पोहोचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमातून, प्रमोशनच्या माध्यमातून किंवा होर्डिंग्स असतील, पॅम्पलेट्स असतील, हँडबिल्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रमोशनच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रोडक्ट तुमचा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा लागेल. तर प्रोडक्ट तयार केला, मात्र त्यानंतरचं पुढचं अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे हा प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत किंवा या प्रोडक्ट विषयी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, याला आपण कम्युनिकेटिंग व्हॅल्यू म्हणतो. म्हणजे ग्राहकांशी कम्युनिकेट करणे, आपल्या ब्रँडचं कम्युनिकेशन वाढवणे किंवा आपला ब्रँड कम्युनिकेट करून ग्राहकांपर्यंत, कम्युनिकेटिंग व्हॅल्यू मध्ये हे जातं. नंतर डिलिव्हरिंग व्हॅल्यू. आता डिलिव्हरिंग व्हॅल्यू मध्ये लक्षात घ्या, म्हणजे काय की तुमचा एखादा प्रोडक्ट तयार केला, लोकांकडे तुम्ही मोठ्या लेवलला जाहिरात केली, टीव्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली, सोशल मीडियाला प्रमोशन केलं, सगळीकडे केलं, मात्र जर तो प्रोडक्ट समजा टीव्हीला ॲडव्हर्टाइज घेऊन एखादा जर ग्राहक जर तो प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी एखाद्या मॉलमध्ये गेला किंवा एखाद्या दुकानात गेला, जर तिथं जर तो प्रोडक्ट त्याला नाही मिळाला, तर तुमचं तिसरं जो मार्केटिंग मधली तिसरी स्टेप आहे डिलिव्हरिंग व्हॅल्यू, तर तिथं तुमचं कुठंतरी फेल्युअर आहे. कारण जर जाहिरातीमुळे जर तुम्ही ग्राहकांना प्रोडक्टची माहिती पोहोचवली, प्रोडक्ट तयार केला, माहिती पोहोचवली ग्राहकांपर्यंत, जाहिरात केली मोठ्या लेवलला, आणि जर तुम्ही व्यवस्थित डिलिव्हर नाही करू शकला किंवा डिस्ट्रीब्युशन जर नाही प्रॉपरली करू शकलात, तर इथं तुमची चेन ब्रेक होईल आणि तुमच्या सेल्सला याचा मोठा फटका बसेल. म्हणजे काय की त्या प्रोडक्टचं डिलिव्हरिंग किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क उभा करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. मॉलमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना तो प्रोडक्ट लगेच मिळाला पाहिजे. उपलब्धता, ज्याला अवेलेबिलिटी म्हणतो आपण, मार्केटमधली ही अवेलेबिलिटी व्यवस्थित करणे, हे सुद्धा डिलिव्हरिंग व्हॅल्यूमध्ये येतं, मार्केटिंगच्या स्ट्रॅटजीमध्ये येतं. त्यासाठी याची स्ट्रॅटजी किंवा त्याचे प्लॅन्स तयार करावे लागतील. आणि नंतर लास्टला असतं की एक्सचेंजिंग व्हॅल्यू. म्हणजे काय की तुम्ही त्या प्रोडक्टची प्राइसिंग जी असते की तुम्ही तुमच्या प्रोडक्टची किंमत ही बाकीच्या अदर ब्रँडच्या कंपॅरेटिव्ह किंवा कॉम्पिटेटिव्ह किंमत आहे की नाही, हे आधी बघायला लागतं, त्याचा अभ्यास करायला लागतो. मग तुम्हाला ठरवलं, म्हणजे तुम्ही तुमच्या कॉम्पिटेटिव्ह ब्रँडच्या ₹1 कमी प्रोडक्ट प्राइस ठेवली तरी सुद्धा चालेल. मात्र जास्त असेल तर थोडा फटका बसू शकतो. मात्र मग जर जास्त ठेवायचे असेल तर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी, बाकीच्या ब्रँडपेक्षा एक्स्ट्रा तुमच्या ब्रँडमध्ये काय आहे हे लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल. मग तुम्ही किंमत जास्त ठेवली तरी सुद्धा चालेल.
आणि जर तुम्ही त्या अदर कॉम्पिटेटिव्ह ब्रँडच्या जर किंमत थोडी कमी ठेवली तर तुम्हाला अजून थोडंसं सोपं जाईल आणि लवकर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येईल. म्हणजे लक्षात घ्या, मार्केटिंगमध्ये फक्त जाहिरात करणे, प्रमोशन करणे येत नाही, तर ब्रँड क्रिएशन पासून डिलिव्हरीपर्यंत किंवा लास्टला एक्सचेंजिंग पर्यंत, म्हणजे तुम्ही प्रोडक्ट कस्टमरला, ग्राहकांना देणे, त्याचे फीडबॅक कलेक्ट करणे, ग्राहक सॅटिस्फाईड आहेत की नाही हे पाहणे, इथपर्यंत हे सगळं मार्केटिंग टीमचं काम असतं. आणि ह्या टीमला, या सगळ्या मार्केटिंग टीमच्या कामाला सपोर्ट करते ती म्हणजे सेल्स टीम. म्हणजे प्रमोशन केल्यानंतर प्रोडक्ट व्यवस्थित एक्सप्लेन करणे, प्रोडक्टची माहिती व्यवस्थित सांगणे, हे काम सेल्स टीमचं असतं. म्हणजे कन्व्हिन्सिंग असेल किंवा कुठल्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये कुठला आपला प्रोडक्ट अवेलेबल होण्यासाठी ते नेटवर्क उभा करणे किंवा त्या नेटवर्कला सप्लाय वेळेत करणे, त्यांना प्राइस लिस्ट व्यवस्थित समजावून सांगणे, त्यांचं प्रॉफिट ऑफ मार्जिन कॅल्क्युलेशन डिस्ट्रीब्युटरला समजावून सांगणे, डिस्ट्रीब्युटरचे मेळावे घेणे, या सगळ्या गोष्टी सेल्स टीमचे असतात. म्हणजे काय लक्षात घ्या, सेल्स आणि मार्केटिंग हे जरी शब्द किंवा आपल्याला इझिली वाटत असेल की दोन्ही एकच आहे, असं नक्कीच नाहीये. हे दोन टीम किंवा दोन कार्य हातात हात घालून ज्या कंपन्यामध्ये एकत्र ह्या दोन टीम अतिशय चांगलं स्ट्रॉंग कोऑर्डिनेशन ठेवून काम करतात, तिथला बिझनेस कमी वेळामध्ये सक्सेस मिळवतो किंवा तिथला ब्रँड लवकर मार्केटमध्ये बिल्टअप होण्यासाठी मदत होते. म्हणून सेल्सला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व मार्केटिंगला आहे, कारण सेल्सचं बरंचसं डिपेंडन्सी ही मार्केटिंगवर आहे. त्यामुळे मार्केटिंग आणि सेल्स ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि एकत्रित ह्या व्यवस्थित कॉम्बिनेशन करून ही व्यवस्थित इम्प्लिमेंट करायला पाहिजे, मग तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे काय, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये जेवढं महत्त्व सेल्सला आहे त्याच्यापेक्षा तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त महत्त्व हे मार्केटिंगला आहे. या दोन्ही गोष्टींवर विशेष काम करायला पाहिजे, मग कमी वेळामध्ये आपल्याला सक्सेस मिळेल. बघा, मी एक एक्झाम्पल सांगेन. व्हॉट्सॲपचं उदाहरण घ्या. अगोदर व्हॉट्सॲप लक्षात घ्या, आपण जे पर्सनल व्हॉट्सॲप आतापर्यंत वापरत होतो, व्हॉट्सॲपने ₹1 तुमच्याकडून चार्ज केला नाही आपल्याकडून. पण व्हॉट्सॲप सर्व कुठल्या जाहिराती येतात का व्हॉट्सॲपला? कुठल्याही जाहिराती येत नाही. मग बऱ्याच वेळेस लोकांना हा प्रश्न पडायचा की असं कसं काय, ₹1 व्हॉट्सॲप तर पैसे घेत नाही कुणाकडून आणि कसं काय व्हॉट्सॲप चालतं? मग लक्षात घ्या, व्हॉट्सॲपनं अगोदर काय केलं, त्यांचं स्वतःचं ब्रँड व्हॅल्यू तयार केलं किंवा अगोदर त्यांनी त्यांची एक व्हॅल्यू क्रिएट केली आणि नंतर मग बिझनेस व्हॉट्सॲप आणलं आणि जे त्यांनी फ्री अगोदर सर्व्हिस दिली त्या सगळ्या गोष्टी बिझनेसवाल्यांकडून घेतल्या. दुसरी स्टेप म्हणजे व्हॉट्सॲप हे फेसबुकला कनेक्ट केलं आणि आज जे बिझनेस व्हॉट्सॲपमधून अर्निंग असेल हे कित्येक, जेवढं फ्री दिले त्याच्या कित्येक पट जास्त त्यांचं मोठं अर्निंग आहे. छोटे छोटे कंपनी सुद्धा आजकाल बिझनेस व्हॉट्सॲपचा यूज करतात आणि मोठ्या लेवलला पैसे पण कमवतात. म्हणजे काय, अगोदर तुम्हाला तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू क्रिएट करावी लागेल, मग पुढच्या स्टेप्स पुढे येतील. मग प्रमोशन असेल किंवा बाकीच्या डिलिव्हरी सिस्टीम किंवा तुमच्या डिस्ट्रीब्युशन चॅनल तयार करणे असेल, मग फीडबॅक किंवा ग्राहक सॅटिस्फाईड आहेत की नाही, ग्राहकांचे सजेशन्स काय आहेत की नाही हे पाहावं लागेल. आणि ग्राहक सॅटिस्फाईड किती होतात किंवा ग्राहकांचा सॅटिस्फॅक्शन रेशिओ काय आहे त्याच्यावर तुमचं रिटेन्शन किती असणार आहे, तुम्हाला परत किती ऑर्डर्स येणार, ह्या गोष्टी त्याच्यावरच ठरणार आहेत. म्हणजे काय की तुम्ही ह्या मार्केटिंगमधल्या सगळ्या गोष्टींवर, प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि सेल्स टीमनं यांच्याशी कोऑर्डिनेट करून एकत्रित काम केलं पाहिजे. मग मात्र तुम्हाला सक्सेस होण्यापासून, तुमचा ब्रँड मार्केटमध्ये कमी कालावधीमध्ये बिल्टअप होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. थँक्यू.